समीर सरांनी मागचा एपिसोड संपता एक असं असं एक सस्पेन्स ठेवला होता की मला जर प्रोड्युसर व्हायचं असेल तर त्यांच्याकडे आणखीन काही टिप्स आहेत. तर त्या काय टिप्स आहेत त्या ऐकूया आणि आपल्या भागाला सुरुवात करूया. सर, काय टिप्स आहेत? आधीच्या भागात आपण जशी चर्चा केली की प्रोड्युसर होण्यासाठी एक फायनान्स पाहिजे. राईट. बट फायनान्स अलोन त्यांनी आपल्याला सक्सेस मिळणार नाही आहे. कारण आपण प्रोड्युसर का होतो आहे मुळात, तर जी काही कलाकृती आपण फिल्म बनवणार आहोत ती फिल्म अल्टिमेटली लोकांनी बघितली पाहिजे. त्याला एक चांगला प्रतिसाद किंवा बॉक्स ऑफिस हिट असं आपण म्हणूयात ते व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ॲज अ जरी असं आय डोंट नो की हे गैरसमज असू शकेल की हा प्रोड्युसरचा रोल नाही आहे की ती फिल्म विकणे. पण मला असं वाटतं की वेन यू बिकम अ प्रोड्युसर यू बिकम अ बिझनेसमन. यू आर अल्टिमेटली अ एंटरप्रेन्युअर. राईट. आणि कुठल्याही बिझनेसमनसाठी एक प्रमुख गोष्ट ही आहे की त्याला सेलिंग यायलाच पाहिजे. आणि मला असं कुठंतरी वाटतं की जे लोक काम करतायत आयदर दे आर इन अ जॉब किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत तुमच्या माझ्यासारखे लोक, ते सेल्स शिकत नाहीत. बरं. तर सेल्स शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कुठलाही व्यवसाय जेव्हा करता तेव्हा तो तुम्हाला सेल करताच यायला पाहिजे. सो इथे वेन यू बिकम अ प्रोड्युसर तुमचं प्रॉडक्ट आहे ती फिल्म. राईट. तर ती तुम्हाला सेल करता यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पहिले स्वतःला तयार करायला लागेल की मला सेल्स यायला पाहिजेत. तुमचं नेटवर्किंग तयार पाहिजे जेणेकरून तुम्ही फिल्म बनवताय एवढं जरी लोकांना कळलं की दे शुड बी वॉन्टिंग की अरे फिल्म कधी बनवताय तुम्ही, मी विकत घ्यायला तयार आहे. अशी एक वातावरण निर्मिती आपल्याला करता यायला पाहिजे. त्यामुळे सगळ्या बिझनेसेसचा गाभा हा सेल्स असतो. आणि अनफॉर्च्युनेटली आपण सेल्स शिकत नाही. आपल्याला त्याची भीती वाटते. कुठेतरी आपल्याला असं वाटतं की रिजेक्शन होईल. आणि सेल्स शिकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे इफ यू आर ऑन अ जर्नी टू बिकम अ प्रोड्युसर हे पण एन्श्युअर करा की तुमच्या सगळ्या या शेड्यूलमध्ये कुठेतरी तुम्ही काहीतरी विकताय. राईट. किंवा विकण्यासाठी जी काही स्किल सेट्स लागतात, जी मानसिकता लागते ती पण डेव्हलप करणं फार आवश्यक आहे.